Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. तटकरे पटेल यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ. पार्थ पवार यांनाही भेटीची कल्पना नव्हती. कोर कमिटीच्या बैठकीत तटकरे यांनी भेटीचं कारण सांगितलं. सूत्रांची माहिती, 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे पटेल यांनी फडणवीसांची घेतली भेट. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काही गैर नाही. तटकरे पटेल आणि फडणवीस भेटीमागे राजकीय कारण नव्हतं, त्यांच्या कामासाठी गेले होते. आमचा पक्ष मजबूत, दत्तात्रय भरणे यांच्याकडून स्पष्ट. विठ्ठल मंदिरात मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट प्रवेश. सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं. मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप. मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न. देवाची इच्छा असं म्हणत मुनगंटीवारांचं मिश्किल उत्तर. तर तावडे सक्रिय झाल्यानं मुनगंटीवारांच्या आशय बळावली असेल, वडेट्टीवार यांचा टोला. रामभक्त म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनाला यावं. आरएसएस कडूनही राम मंदिरातील चोरीबाबत खेद व्यक्त. त्यांनीही आंदोलनात सहभागी व्हावं, संजय राऊत यांचं आवाहन. महायुतीत सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ. बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यानं उपसभापती सचिन अहिर यांची नाराजी. सुरुवातीला रायगड बंगला मिळावा म्हणून अहिर यांचा प्रयत्न, मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडून रायगड बंगल्याचा वापर. जळगावमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यासाठी शरद पवार यांची परवानगी. संजय पवार यांचा दावा. संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतली शरद पवार यांची भेट. एफडीए कडून नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू. लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार थेट नोंदवता येणार. भेसळयुक्त निकृष्ट अन्नपदार्थांच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली. उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष. दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस. पेपरफुटी विरोधात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं 19 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीला जाणार. उद्याच्या महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार. एनडीएतील घटक पक्षांच्या बैठकीलाही शिंदे हजर राहणार. पुढील 4 दिवस पुण्यात हलक्या पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरण राहणार. कोकणात दमट हवामान. रत्नागिरीत तुरळक पावसाच्या सरी. गेल्या 24 तासात सरासरी 11.15% पावसाची नोंद. अद्याप समाधानकारक पाऊस नाहीच. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा कर्जत घाटातील दुसरी मार्गिका सुरू. डेक्कन क्वीन इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या आजपासून पूर्ववत. दरड कोसळल्यानं 3ही रेल्वे मार्गिका झाल्या होत्या ठप्प. वर्धा शहरालगतच्या शिवारात अल्पवयीन मुलीची हत्या. 12 वर्षीय मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती. आई वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. नाशिकच्या इगतपुरीतील भावली डॅम परिसरातील पर्यटकांवर हल्ल्याप्रकरणी सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. मारहाण झालेल्या ठिकाणी पोलिसांकडून आरोपींची धिंड. चंद्रपूरमध्ये वेळेवर पगार न मिळाल्यानं चालकानं थेट सिलेंडरनं भरलेला ट्रक पळवला. सिलेंडर विकून लाखो रुपये कमावणारा चालक अटकेत. पत्नीच्या उपचारासाठी आवश्यकता असतानाही पगार न मिळाल्यानं चालकानं हा प्रकार केल्याची माहिती. अवनाळा समुद्रात 2 अल्पवयीन मुलं बुडाली. समुद्राला आलेल्या लाटांच्या तडाख्यात दोन्ही मुलं वाहून गेली. पोलीस आणि बचाव पथकाकडून मुलांचा शोध. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.